आज मी तुम्हाला एका अशा माणसाची गोष्ट सांगणार आहे. एक असा माणूस ज्याने फक्त स्वतःचे आयुष्य बदललं नाही, तर पुढच्या पिढ्यांचा विचार बदलला. एक असा माणूस ज्याने आपल्या संघर्षातून अनेक लोकांना प्रेरणा दिली. ही गोष्ट आहे माझ्या वडिलांची, माझ्या आबासाहेबांची. त्यांचा प्रवास 6 मार्च 1968 रोजी सुरू झाला. एक साधं कुटुंब, अनेक अडचणी आणि खूप संघर्ष. शाळेत असताना त्यांनी अनेक वेळा अपयश पाहिलं. बोर्ड परीक्षेत फक्त 42.43% मिळाले आणि त्या वर्षी त्यांच्या वर्गातून फक्त 4 विद्यार्थीच पास झाले होते. पण इथेच त्यांची खरी ओळख दिसते. अपयशाने कधी हार न मानणारा, जिद्दीने पुढे जाणारा एक योद्धा. लहानपणीच त्यांनी खूप कठीण प्रसंग पाहिले. घरातील अडचणी, वडिलांचे मद्यपान, वाद. पण या सगळ्या गोष्टींनी त्यांना खचवलं नाही, तर आणखी मजबूत बनवलं. 1988 साली त्यांनी पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून प्रवेश केला. बेल्ट नंबर 26/5/48 ही फक्त एक संख्या नाही, तर त्यांच्या आयुष्यभराच्या सेवाभावाची ओळख आहे. वर्षानुवर्षे त्यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कष्टाने सेवा दिली. पण त्यांचा प्रवास इथेच थांबला नाही. 2013 साली त्यांनी PSI परीक्षेसाठी प्रयत्न केला. पण त्या परीक्षेचा निकाल अनेक वर्षे प्रलंबित राहिला. ही वाट खूप कठीण होती. पण त्यांनी कधीही आशा सोडली नाही आणि शेवटी त्यांच्या चिकाटीचा, मेहनतीचा आणि संयमाचा विजय झाला. 2021 साली ते PSI पदावर पोहोचले. हा प्रवास फक्त एका पदापर्यंत पोहोचण्याचा नाही, तर संघर्षातून यश मिळवण्याचा एक प्रेरणादायी प्रवास आहे. आज त्यांच्या निवृत्तीच्या या क्षणी आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. आबासाहेब, तुमचं आयुष्य आम्हाला एक गोष्ट शिकवतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि प्रामाणिकपणा असेल तर यश नक्की मिळतं. तुमच्या सेवेला, त्यागाला आणि कष्टांना मनःपूर्वक सलाम. पोलीस खात्याचेही मनःपूर्वक आभार, ज्यांनी त्यांना ही सेवा करण्याची संधी दिली. शेवटी एवढंच म्हणेन, आज तुमची सेवा संपते, पण तुमची प्रेरणा आमच्यासोबत कायम राहील. मला 2 मुलं, 3 मुले. मग लहान मुलं शाळेत घातला. मग त्याला शाळेत घालता घालता तो लय डांबीस होता. म्हणजे यायचं काही दुईचं जमायचं नाही, हा मोठ्याला मारीन. मग हा कुठं तरी देवस्करनं नोकरीला गेलाच पाहिजे. मग त्याच्या उपर इडं घातला, त्याच्या उपर दापर मावस भावाकडं शाळेत घातला. मग तिला 5वीला नापास झाला. मग तिडून त्याच्यानंतर मग सासरा टाकला. 12 महिने शेळ्या वाळल्या, खांद्यावर गावऱ्याची गोण, भात छापला नाही. पुन्हा ताना शेळ्या वाळायचा, घरी यायचा, रडायचा, गागायचा. मग त्याचे वडील दाखला काढून आणायला लावले दापुरा. ते काय केले, दारू पिले आणि तिळच राहिले. मग 12 महिने शेळ्याच वाळल्या. त्यांना शेळ्या वाळल्या. मग कांदे काढायला न्यायचो. मग कांदे काढायचो. मग पाटीला न्यायचे, पाटी संग यायचा. मग त्याच्या उपर त्यांना सायपीन खणली. मग एवढं काम केलं. मग तो काय म्हणायचा, मला पोलिसच व्हायचं, मला पोलिसच व्हायचं. पुढं ताकद नव्हती शाळेत शिकायला. मग 10वी पास झाला, मग झाला पोलीस. मग आता लिटर येऊन घरी आला, आनंद झाला. कामाला लागताना काय नाही लागलं, पण घरी येताना रडू यायला लागलं. का एवढ्या दिवस काम केलं, घरी आला सुखासुखी. मृगेन्द्र सुगर्जना सबलमत्त गजेन्द्र विमर्दन विपिनराज सदृशो बलवानयम् समनुजो हि नृसिंह वरस्तथा. मन भवन उठे तर सिहर उठे जब खबर उठे के अब है सिंघम. नाव अगर चले नाम अगर चले बस कहर चले जब अब है सिंघम. बुरों को खींच के धूल दनीच के रहपट पड़ जाए. भलों को खींच के बाहों में बीच के जब भी मिल जाए. न किसी से ये कम बड़ा इसमें खत्म. हर सिंह है ये सिंघम. मन
मी सौ तारा रमेश दराडे, माझे मिस्टर रमेश निवृत्ती दराडे PSI. पहिले आमचं गरिबी होती, माझ्या वडिलांची गरिबी होती आणि त्यांच्या घरी पण गरिबी होती. पण माझे वडील आणि त्यांची आजी हा नातेसंबंध होता, त्याच्यामुळे आमचं लग्न जुळलं गेलं. आणि पहिल्यांदी त्यांच्या बहिणीचं लग्न होतं, तेव्हा मी इथं आली. तेव्हा त्या लग्नामध्ये त्यांनी मला बघितलं. मग त्याच्यानंतर आमचे सोयरीक संबंध जडला, त्यांना आवडली मी. सगळं सोयरीक संबंध जमला, लग्न झालं, सगळं व्यवस्थित झालं. मग 2 वर्ष मी गावीच राहिली. 2 वर्षानंतर त्यांनी मला मुंबईला नेलं. मुंबईला नेल्यानंतर मग आम्ही पहिल्यांदी भाड्याच्या घरात राहिलो. आणि ते भाड्याचं घर असं होतं तर एकच लादी होती, माळ्यावर राहत होतो आम्ही. आणि ती आतमध्ये जायला एकच लादी होती आम्हाला. तिथं आम्ही 1 वर्ष राहिलो. मग जागा घेतली. जागा घेतल्यानंतर आम्ही रूम बांधला. म्हणजे 2 मुली 1 मुलगा. मग त्यांना शिक्षण दिलं चांगल्यापैकी. ते तिघही इंजिनियर झाले. दोन्ही मुलींचं लग्न झालं. एक चासगावात दिली भाबडांना, एक नाशिकला दिली बुरकुलांना. दोन्ही जावाई माझे छान आहे. फक्त आमची सासूबाई त्यांची मी खूप खूप सारी सेवा करणार आहे. परत इतर माझ्या नंदा आहे, भाचे आहे, माझे पुतणे आहे, सगळे माझा परिवार जो आहे, माझे येईबाई, सगळ्यांना मी जीव लावून इथं बोलावणार. इथं राहायला त्यांना 8-8 दिवस बोलून खाय प्यायला घालून आनंदात आम्ही सगळे राहणार आहे. फक्त हे भगवंताला एवढंच मला मागायचं आहे की इथून मागचं आयुष्य आमचं आनंदात गेलं, तसं इथून पुढचं आनंदात जावं हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि फक्त सुखी ठेवा. आणि या आयुष्यात फक्त एवढंच का आरोग्य चांगलं द्या, जेणेकरून मला सगळ्यांची सेवा करता आली पाहिजे. मी खूप आयुष्यात खूप सुखी आहे. मला 1 भाऊ आहे, 2 भावजा आहे, भाचे आहे, सगळा परिवार आहे. माझ्या नंदा तर माझ्या बहिणी, मला असं वाटतं खूप सुंदर परिवार आहे आमचा. फक्त मला एवढंच का मी सगळ्यांची सेवा करीन म्हणून या आरोग्य देवानी मला चांगलं द्यावा, एवढीच देवापाशी माझी अपेक्षा आहे. बाकी काही नाही. बाकी आता आनंदात आहे आम्ही सगळे. बस एवढं बोलून मी थांबते. राहिलेलं आयुष्य फक्त सुखाने जावा एवढंच देवापाशी मागणं आहे, बाकी काही नाही. आत्यानं कानात कुर्र केल्यावर मिळतं ते नाव. आणि वाडवडिलांच्या पुण्याईनं मिळतं ते गाव. हीच खरी आपली ओळख. पण तरीही पैसा प्रगतीच्या मागे धावणारे आपण शहरातल्या सिमेंटच्या जंगलात हरवत जातो. हाय फाय लाईफस्टाईलच्या झगमगाटात स्वतःच्याच सावलीपासून दूर पळतो. वेल सेटल होण्याकरता गावाच्या पिंजऱ्यातून उडालेल्या पाखरांना बघा जमलं तर परत माघारी फिरता आलं तर. कित्येक घरांची गंजलेली कुलपं तुमची वाट बघतायत. या काळ्या मातीत फक्त धान्य नाही तर कित्येक धनवान घडविण्याची ताकद आहे. इथल्या तडा गेलेल्या भिंतींना, पडीक घरांना, ओसाड शेतीला, सुन्न गावांना, सुरकुतलेल्या हातांना, आस लागलेल्या डोळ्यांना फक्त तुमच्या सोबतीची गरज आहे. गावाकडे पैसे कमी म्हणून मन माझे शहराकडे वळले. पण खोट्या सुखाच्या पाठी धावणाऱ्या मला खरे सुख गावातच असते हे उशिराच कळले. प्रगती करायची असेल तर शहरात जायलाच हवं. पण त्यासाठी गावाशी जुळलेली नाळ तुटता कामा नये. आम्ही ठरवलंय आमची गावाशी असलेली नाळ जपून ठेवायची. पण तुमचं काय?